शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण एका नवीन बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत, जे की सर्व शेतकऱ्यांना परिचित असणारे आमिस्टार, जे की सिजंटा कंपनीचे आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, या आमिस्टारविषयी माहिती घेत असताना आपण त्यामध्ये पाहणार आहोत घटक, त्याची मोड ऑफ ॲक्शन म्हणजेच आपल्या पिकावरती कशा प्रकारे काम करतं, त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांवरती वापरलं जातं, कोणते रोग कंट्रोल करतं म्हणजेच बुरशी कोणते कंट्रोल करतं, त्याचबरोबर याची रेनपासनेस असेल, कालावधी असेल, महत्त्वाचं प्रमाण असेल, कॉम्बिनेशन असेल, कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे, अशी संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता सिजंटा कंपनीच्या ॲमिस्टारमध्ये घटक बघितलं तर ॲझॅक्झोस्ट्रॉबिन, जे की 23% आपल्याला पाहावयास मिळते, ESC फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो, ॲमिस्टारच्या मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर ह्यामध्ये ॲझॅक्झोस्ट्रॉबिन आपल्याला घटक पाहावयास मिळतो. तर हे एक सिस्टिमिक फंगिसाईड आहे, म्हणजेच काय, आपण स्प्रे केल्यानंतर लगेच ते शोषले जाते आणि पूर्ण पिकामध्ये पसरवले जाते. त्यामुळे पिकांच्या सिस्टीममध्ये राहून येणाऱ्या बुरशींवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याचं काम आपल्याला दिसून येते. शेतकरी मित्रांनो, तर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाईड आहे, म्हणजेच काय, तर एका बुरशीवरती नसून अनेक बुरशींवरती अनेक बुरशींना मारण्याचं हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं. त्याचबरोबर यामध्ये ट्रान्सलेमिनर ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो बघा, काय काय वेळेस काय होतं, बुरशी पानाच्या पाठीमागे आपल्याला आलेली दिसून येते, जसे की भुरी रोग असेल, जो की पानाच्या पाठीमागे आपल्याला वरती दिसून येत नाही, पाठीमागे दिसून येतो. अशा वेळेस आपण जर ॲझॅक्झोस्ट्रॉबिन म्हणजेच काय ॲमिस्टारचा स्प्रे घेत असेल तर ट्रान्सलेमिनर ॲक्शनमुळे काय होतं, पानामध्ये ते शोषलं जातं आणि शोषल्यानंतर ते पानाच्या पाठीमागे औषध जाण्याचं हे चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर यामध्ये मल्टीसाईड ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. आता मल्टीसाईड ॲक्शन म्हणजेच काय, तर बघा शेतकरी मित्रांनो, ते एका अँगलने नसून अनेक अँगलने चांगल्या प्रकारे बुरशींना मारण्याचं काम हे आपल्याला ॲझॅक्झोस्ट्रॉबिन करताना दिसून येतं. म्हणजेच बुरशींवरती सर्व बाजूने अटॅक करण्याचं काम करताना दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर आपण प्रिव्हेंटिव्ह जर याचा स्प्रे घेत असेल तर नक्कीच आपल्याला 90% आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. म्हणजेच वातावरण बघून आपण प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतला तर बुरशी आपल्या पिकामध्ये येणार नाही. जर क्युरेटिव्ह जर विचार केला, म्हणजेच बुरशी आल्यानंतर वापर केला, तर नक्कीच आपल्याला 70% आपल्याला चांगल्या प्रकारे ॲमिस्टारचे रिझल्ट दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता हे कोणकोणत्या रोगांवरती चांगल्या प्रकारे काम करताना दिसून, तर बघा, प्रथम बघितलं तर बुरी, जे की कारली, ककडी, दोडका असेल, द्राक्ष असेल, वेलवर्गीय पिकामध्ये बुरीचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास होतो. पिके नासधूस झालेले आपल्याला दिसत, त्या बुरीवरती चांगल्या प्रकारे ॲमिस्टारचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर तांबेरा असेल, जो की गहू असेल, हरभरा असेल, तांदूळ असेल, अशा सर्वच पिकामध्ये आपल्याला तांबेरा दिसून येतो. ऊस पिकामध्ये दिसून येतो, याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर फ्रूट रोट असेल, म्हणजेच काय, फळकूज असेल, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट मिळणार आहे. त्याचबरोबर रस्ट असेल, त्यानंतर अँथ्रॅकनोज असेल, बघा, अँथ्रॅकनोजवरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. त्याचबरोबर लिप स्पॉट असेल, ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे, जे की आपण टिक्का म्हणतो, जो की भुईमुग असेल, मिरची असेल, अशा वेगवेगळ्या पिकांवरती आपल्याला बऱ्यापैकी अटॅक झालेला दिसून, त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. त्याचबरोबर हे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होतं, तर एका नसून अनेक बुरशींवरती हे चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता ॲमिस्टार हे कोणकोणत्या पिकांवरती काम करतं, तर बघा, सर्वच पिकांवरती हे चांगल्या प्रकारे काम करतं, जसं की फळवर्गीय पिके असेल, लिंबूवर्गीय पिके असतील, त्याचबरोबर कारली, ककडी, दोडका, वेलवर्गीय पिके असतील, सर्वच पिकांवरती चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता स्टेजेसचा जर विचार केला तर सर्वच शेतकरी काय करतात, काही वेळेस काय होतं, आपण फुलं निघाल्यानंतर कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक वापरावे याचा विचार करत असत. त्यामुळे काय वेळेस चुकीचे जर स्प्रे झाले तर आपली फळधारणा होत नाही, फुलधारणा होत नाही. तर ॲमिस्टार हे कोणत्याही स्टेजला आपण वापरू शकतो, फळधारणेला सुद्धा वापरू शकतो, कारण की ते पॉलिनेशनला खूप चांगल्या प्रकारे साथ देते. त्यामुळे कोणत्याही स्टेजला तुम्ही वापर करा, ॲमिस्टारचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता याच्या रेनफास्टनेसचा जर विचार केला तर याची रेनफास्टनेस 2 तास आहे. म्हणजेच काय, आपण स्प्रे केल्यानंतर 2 तासांनी जरी पाऊस झाला तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहेत. आता याच्या कालावधीचा जर विचार केला तर आपण स्प्रे केल्यानंतर 12 ते 15 दिवस हे चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये काम करताना दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर बघा, 200 लिटरचा जर बॅलर असेल तर 180 ते 200 ml
आपण ॲमिस्टार घेऊन स्प्रे करू शकतो. चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. 20 लिटरचा पंप असेल तर 18 ते 20 ml घेऊन आपण स्प्रे करू शकतो. तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. त्याचा तुम्ही नक्कीच वापर करा, तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिजंटा कंपनीच्या ॲमिस्टार या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडली असल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा.